आज जो कीर्तनासाठी मी अभंग निवडलेला आहे, अभंग 4 चरणाचा आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई न आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी, सुखे घालावी आम्हासी. एक गोष्ट सांगू महाराज, परीक्षण करण्यामध्ये तुमचं क्षण वाया गेलं तरी चालतील, परीक्षण करण्यामध्ये तुमचे क्षण वाया गेला तरी चालतील, पण चुकीची निवड करण्यामध्ये तुमचं आयुष्य वायाला जायला नको. आणि जर तुमचं आयुष्य तुम्हाला वायाला घालवायचं नसेल तर भगवंताचं नामस्मरण करणं हाच एक तुमच्या जवळ मूलमंत्र आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एक गोष्ट सांगते महाराज, आता आपल्या अवतीभोवती कशाचं वारं चाललंय हो? कशाचं वारं चाललंय? इलेक्शनचं. अगदी बरोबर, इलेक्शनचं वारं चाललंय. बरोबर. जसं तुकोबरायांनी प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी, तुकोबरायांच्या गाथेमध्ये इतके अभंग, त्या अभंगाचा भला मोठा विस्तार. तुकोबरायांनी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या आयुष्याशी ज्या निगडीत गोष्टी आहे त्याला अभंगाचा विस्तार दिलाय. जसं घर बांधायला अभंग आहे तसं घर पाडायला अभंग आहे. पाडिल्या भिंती. मागच्या 2 दिवसापूर्वी महाराज पुण्यामध्ये गेले होते. जरा काम होतं म्हणून काही कारणास्तव पुण्यामध्ये गेले. तिथं प्रचार चालू होता. बरं, एकट्याचा आहे का हो महाराज प्रचार? 5-6 पक्ष, एकाची बुलेट फाट 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 करत गेली की दुसऱ्याची लगेच येते. तू फक्त फटाफटा कर, मी बुलेट मधनं सायलेन्सर मधनं फटाकडच फोडतो. म्हणजे तुझी आणि माझी वरचढ. खायचं दुसऱ्याचं, प्यायचं दुसऱ्याचं, पेट्रोल दुसऱ्याचं, आणि टाइम स्वतःचा, आयुष्य वाया घालवायचं स्वतःचं. त्यातही न राहून 2 कार्यकर्ते माझ्या जवळ आले. मला त्यांनी ओळखलं आणि म्हटले, ताई, म्हटलं रामकृष्ण हरी दादा, म्हटले रामकृष्ण हरी, आमचा बीजेपीचा प्रचार करायचा आहे आणि प्रचारासाठी तुमचं कीर्तन ठेवायचंय. म्हणलं प्रचार मी करत, आपल्याला ते जमत? मग म्हटले ठीक आहे महाराज, तुम्ही एक गोष्ट करा, तुम्ही आमच्या बीजेपी पक्षासाठी कुठला अभंग घ्याल? म्हणलं वचन आहे का कमळापती. म्हणले महाराज बरं जमतंय की तुम्हाला. म्हणलं तशी मी हुशारच आहे. तुकोबरायांनी आम्हाला जाताना सगळं भांडवल देऊन गेले. भांडवल ऑलरेडी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही हुशारच आहे. आता तुम्ही म्हणाल की महाराज मग काँग्रेसचा पक्ष असल्यावर कोणता अभंग घ्याल? उभारीला हात जणी जाणविला मणी. मग तुम्ही म्हणसाल महाराज मग धनुष्यबाणाचा असल्यावर कुठला अभंग घ्याल? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मग तुम्ही म्हणसाल मग महाराज मशालीचा असल्यावर कुठला घ्याल? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती. मग आता तुम्ही म्हणसाल मग महाराज घड्याळाचा असल्यावर आपलं दादा राहिलेच की हो. मी म्हणलं घडी घडी काळ वाट याची पाहे. आता तुम्ही म्हणसाल महाराज सगळं झालं पण अपक्ष असल्यावर. मग अपक्ष असल्यावर मी म्हणलं पांगुळ झालो देवा. आमच्याकडे सगळं आहे, तुम्ही फक्त चांगलं राजकारण करीत जा. तुम्हाला तेवढंच दिले. एक गोष्ट सांगू महाराज, जगाच्या पाठीवर फक्त एकाच लोकांना चांगलं राजकारण केलं, ते म्हणजे कुणी? तर फक्त यशवंतराव चव्हाणांनी, जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. समाजकारणातून राजकारण कसं करायचं हे शिकवून जाणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण. काय महाराज काय चाललंय? अहो आज विचार केला ना, इलेक्शन आली, निवडणूक आली ना, जावा जरा जनावरांच्या बाजार भावात. गाईची किंमत आहे 60,000 रुपये. किती? 60. म्हैशीची किंमत आहे 90,000 रुपये. शेळीची किंमत आहे 12,000 रुपये. मांजराची किंमत आहे 8,000 रुपये. कुत्र्याची किंमत आहे 10,000 रुपये. आणि मत विकणाऱ्या माणसाची किंमत आहे 500 रुपये.
अरे मूर्ख माणसा, तू तुझा स्वाभिमान घाण नको रे ठेवू. तुझ्यापेक्षा ते कुत्र्याला जास्त किंमत आहे. तुझी किंमत 500 रुपये. कोण कुत्र खात नाही तुला त्या 500ला. आपली किंमत जर वाढवायची असेल तर पक्ष व्यवस्थित निवडा. धर्म, देश आणि देव, देव देश धर्मासाठी जागणाऱ्या व्यक्तीला मतदान करा. मतदान करणं हा तुमच्यासाठी एकमेव हक्क भारताच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलाय. कुणासाठी पण स्वाभिमान नका घाण ठेवू. आता इलेक्शन आहे, सरळ सांगायचं, मत देणारा मी आहे, तुमचं चालणार नाही. 2 रुपयाच्या तुकड्यासाठी, 2 रुपयाच्या तुकड्यासाठी, इतबर बाटलीसाठी जर तुमचा स्वाभिमान घाण ठेवत असाल ना महाराज, कलंक आहे तुम्ही या महाराष्ट्राच्या मातीला. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साधू संतांनी स्वतःच्या परमात्मेच्या साधनेतून या महाराष्ट्राला बलिदान दिलं, आज त्या महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण हरी म्हणायचा आणि तोंडामध्ये गुटखा घ्यायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा आणि तंबाखू म्हणायची, रामकृष्ण हरी म्हणायचा आणि तोंडामध्ये मिसरी घ्यायची. कसा सुधरेल आपला महाराष्ट्र? जर आपल्या महाराष्ट्राचा सुधारणा करायची असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला देवाकडे चांगलं काहीतरी मागितलं पाहिजे. ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. त्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. संतांनी आम्हाला सांगितले, संतांच्या मार्गावरती चालणाऱ्याचं आजपर्यंत कधीच नुकसान झालं नाही. God is like a oxygen. God is like a oxygen. You can't see him, but you can't live without him. म्हणजे काय? देव हा प्राणवायू सारखा आहे. जरी तो आपल्याला दिसत नसला तरी आपण त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळं आपल्यासाठी महत्वाचं कोण आहे तर भगवंताची सेवा महत्वाची. मग आता दान मागायचंय. अहो प्रश्न पडला तुकोबरायांना की दान मागायचंय मला. तुकोबरायांनी इतकी सेवा केली, इतकी सेवा केली. पंढरीचा पांडुरंग तुकोबरायांना म्हणताय, तुकोबराया तुम्ही आमची एवढी सेवा करताय, मागा काहीतरी. अहो तुम्ही काहीतरी मागा. पण आपले तुकोबराय म्हटले, काय मागू? हे सगळं जग तर नाशिवंत आहे, मग मी मागणार काय? ज्यावेळी तुकोबराय असं म्हणतात त्यावेळी पंढरीचा मायबाप तुकोबरायांना म्हणतोय, हा बघा तुकोबराय, मला काही माहित नाही. अहो ज्यांनी काहीच केलं नाही ते इतबर याही घेऊन येत आहेत आणि तुम्ही माझी जन्मोजन्म सेवा करताय, पायी वारी करताय, तरीही तुम्ही काहीच मागत नाही. न राहून तुकोबरायांची ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितली की तुकोबरायांची इतकी वाईट परिस्थिती, तुम्ही गर्व कशाचा करताय महाराज? करोडपती होते, अख्खी सावकार की तुकोबरायांकडे होती, पण बायकोच्या गळ्यातले दागिने सुद्धा त्यांनी घाण ठेवले. एवढी वाईट परिस्थिती होती. तुकोबरायांचं खरं त्यावेळी परीक्षणच होतं. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांची ही परिस्थिती बघितली, काय माणूस आहे, स्वतःच्या बायकोचे दागिने घाण ठेवतोय, एवढा मोठा परमात्मा, ते पण या स्वराज्याच्या मातीमध्ये. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सरसेनापतींना सांगितलं, जावा आणि तुकोबरायांना मोहरा द्या. तुकोबराया म्हटले, पाठवू नका ना राज, या मोहरांची काय आवश्यकता आहे आम्हाला? आम्हाला जर द्यायचं असेल तर कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. जर आम्हाला काही द्यायचं असेल ना राजे, तर तुम्ही तुमच्या गळ्यात तुळशीची माळ घाला. तुम्ही तुळशीची माळ घातला त्यातच आमचं सगळं आलं महाराज, आम्हाला मोहरांची गरज नाहीये. म्हणजे मी तुम्हाला 3 गोष्टी सांगते. एक म्हणजे देव, 2 म्हणजे संत आणि 3 म्हणजे आपला जीव. जीव, संत आणि देव. आपला जीव कसा असतो? कसा असतो आपला जीव? जो मागितल्याशिवाय राहतच नाही. मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, हा आपला जीव. संत कसे असतात? जो मागतो तो संतच नसतो. आणि देव कसे असतात? जो मागत नाही ना त्याच्या
पाठीमागं लागायचं, त्याला काहीतरी माग असं म्हणायला लावायचं, ते देव असतात. महाराज, आयुष्य तर तुम्ही खूप सुंदर जगताय हो. आयुष्यामध्ये एक गोष्ट सांगू, या महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेली खूप लोक आहेत. या महाराष्ट्रामध्ये यशस्वी झालेली खूप लोक आहेत, पण समाधानी लोक फार कमी आहेत. समाधानी लोक नाही आहेत या महाराष्ट्रात. यश हे तुमच्या कर्तृत्वाचा विजय आहे. यश हे तुमच्या कर्तृत्वाचा विजय आहे, पण समाधान हा तुमच्या मनाचा विजय आहे. समाधान हा तुमच्या फक्त मनाचा विजय आहे. म्हणजे तुमचं मन कसं आहे ना, त्याच्यावर अवलंबून तुमचं आयुष्य ठरतंय. पण आमचं आयुष्य कसं हो महाराज? ज्या घरामध्ये होम हवन केले जातात त्याला होम म्हणतात. ऐका बरं नीट, ज्या घरामध्ये होम हवन केले जातात त्याला होम म्हणतात. ज्या घरामध्ये हवा खेळती राहते त्याला हवेली म्हणतात. ज्या घरामध्ये माणसाचे हालहाल होतात त्याला महाल म्हणतात. ज्या घरामध्ये झोप चांगली येते ना त्याला झोपडी म्हणतात. आणि ज्या घरामध्ये माणूस हप्ते फेडू फेडू आडवा होतो त्याला फ्लॅट म्हणतात. म्हणजे हे हौसेचे जे गालगुडदे आहेत ना महाराज, ते सगळं नाशिवंत आहेत. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये जर काय करायचं असेल तर भगवंताकडे तुम्ही चांगलं मागितलं पाहिजे. म्हणजे संत तुकोबराय म्हणतात की देवा, मी एवढ्या वेळा पंढरीच्या वारीला येतो, तू प्रत्येक वेळी मान खाली घालतो, आणि आजच्या वारीला तुझी मान वर काय रे देवा? अरे असं झालंय तरी काय? नेहमी सोंब्यासारखा खाली बघणारा तू देव आज माझ्याकडे असं रका रका का बघतोयस? कोण बोलते? तुकोबराय. कुणाला? देवाला. आता देव आहे शेवटी. ते देव म्हटले, इतक्या वेळा तुकोबराय तुम्ही माझ्या भेटीला आला, इतक्या वेळा तुम्ही माझ्या समोर आला, तुम्ही मला कधीच का काही नाही मागितलं? तुम्ही काहीतरी मागा. लहान पोरानं जसा हट्ट करावा तसा हट्ट करतोय ना पंढरीचा पांडुरंग. तुकोबरायांना समजे ना, जणू तुकोबराय कडाकीच्या परीक्षेमध्येच होते. तुकोबराय 2 मिनिटं शांत बसले, म्हणजे देवा, मी इतक्या वेळी तुझ्याकडे येतो, मला तुझं खूप काही मागावंसं वाटतं. तुझे अलंकार मला आवडतात, तुझं वस्त्र मला आवडतं. काय सांगू देवा, तुझ्या किती गोष्टी आवडतात, पण त्या सगळ्या कशा आहेत? उसण्या. म्हणजे तुम्ही आम्ही दिलेल्या. देतो ना आपण फुल पोशाख, जातो गुरुवाच्या घरात नाहीतर बामणाच्या घरात, पण फुल पोशाख. बरोबर की नाही? मग तुकोबराय म्हणतात, हे सगळं उसणं देवा नकोय मला तुझ्या या गोष्टींचा मोह होतो, पण हे सगळं माझ्यासाठी नाहीये. तुकोबरायांचं हे वाक्य ऐकून परमेश्वर पांडुरंग खाली मान घालतात. खूप वाईट वाटतं. तुकोबरायांनी असं का बोलावं? तुकोबराय म्हणतात, बर देवा, तू म्हणतोस म्हणून, तुला वाईट वाटू नये म्हणून, तू नाराज होऊ नये म्हणून मागतो देवा. ऐक देवा, मला फक्त तुझा विसर पडून देऊ नको. म्हणती मागा मागा हेची देगा पांडुरंगा, म्हणती मागा मागा हेची देगा पांडुरंगा. म्हणती पांडुरंगा हेची देगा देवा. म्हणजे तुकोबराय काय म्हणतात? म्हणती मागा मागा हेची देगा पांडुरंगा. म्हणजे पांडुरंगाने आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. आता बरं, तुकोबराय काय मागतात? हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा विसरच आम्हाला नाही पडला पाहिजे. पण पुढे जाऊन माईबाप काय म्हणतो पंढरीचा, की हे सुद्धा सगळं माझ्यासाठीच आहे, तुम्ही काहीतरी मागा. एक गोष्ट सांगू महाराज, एक शेतकरी असतो. कोण असतो? कोरवलीचे मागचे मंडळी, देवळावर बसणारे
दिसतंय का? आवाज येतोय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इलेक्शनला वरडा की नाही त्यांच्या नावानं? लय जोरात आवाज, काय सांगू महाराज. 15-20 जण तिथं बसलेत पण आवाज नाही. बरं असू द्या, देवाला पोहोचला म्हणजे मला पोहोचला. एक शेतकरी असतो, तो शेतकरी गायी चारण्यासाठी एका जंगलात जातो. कुठं? जंगलात. कुठं? जंगलात. जंगलात गेल्यानंतर तिथं त्याला एक महादेवाचं मंदिर दिसतं. मंदिर इतकं स्वच्छ असतं, न राहून त्या शेतकऱ्याला वाईट वाटलं. त्यानं काय केलं? मंदिर स्वच्छ करायला चालू केलं. अस्वच्छ मंदिर त्यानं स्वच्छ केलं. आता ते मंदिर होतं महादेवाचं, म्हणजे भोला चक्रवर्ती हर हर महादेव. म्हणजे आपला सगळ्यात भोळा कुठला जर देव असेल तर फक्त शंभू महादेवा. महादेवाची पिंडीची पूजा केली, नामस्मरण केलं, जप केला. पण तो जो शेतकरी असतो ना, तो एका सवयीचा गुलाम असतो. जंगलामध्ये जात असताना त्याला एका त्याच्या वाईट सवयीची आठवण झालेली असते. पण समोर दिसलेल्या महादेवाच्या मंदिरासाठी तो त्याची ती आठवण झालेली सवय बाजूला ठेवतो आणि मंदिर साफ करतो. एवढा जप करतो की शंभू महादेवा त्यांना प्रसन्न होतात. आता विचार करा, जर भक्ताला प्रसन्न होत असेल तेव्हा देव भक्ताला काय म्हणतो? काहीतरी माग, किंवा मी तुला काय द्यायला आलोय? वर द्यायला आलोय, काहीतरी तू माग. महाराज मागणं पण कसं असावं? पाठ्यानं खिशातनं तंबाखू काढलेली म्हणला देवा चुना. आता एवढी सेवा केली, अस्वच्छ मंदिर स्वच्छ केलं, कशासाठी? चुन्यासाठी. म्हणजे तो एका सवयीचा गुलाम होता. तो कशाचा गुलाम होता? सवयीचा. त्याला तंबाखू खायची तलफ झाली म्हणून त्यानं देवाला काय मागितलं? चुना. म्हणजे मागणं पण कसं असावं महाराज, ह्याचं उदाहरण आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की देव दान देतो का, किंवा दान देण्यासाठी काय काय लागतं? 3 गोष्टी लागतात बरं का महाराज दान देण्यासाठी. 3 गोष्टी. कुठल्या? पहिली गोष्ट श्रीमंती, दुसरी गोष्ट उदारता आणि तिसरी गोष्ट स्वातंत्र्य. जर तुमच्याकडे या 3ही गोष्टी नसतील ना महाराज, तुम्ही दान नाही करू शकत. म्हणजे तुमच्याकडे श्रीमंती आहे, उदारता आहे, पण स्वातंत्र्य नाही, तरी तुम्ही दान करू शकत नाही. जर तुमच्याकडे श्रीमंती नाही, उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, तरीही तुम्ही दान करू शकत नाही. आणि जर तुमच्याकडं स्वातंत्र्य आहे पण श्रीमंतीही नाही आणि उदारताही नाही, तर तुम्ही दान करू शकत नाही. म्हणजे माणसाला दान करण्यासाठी 3 गोष्टी या महत्वाच्याच आहेत. एक उदाहरण सांगते तुम्हाला. गावातली संचालक मंडळी, जसं की आज इथं यात्रेनिमित्त सप्ताहाचं माझं कीर्तन आहे, बरोबर? कीर्तनासाठी लोकांनी माझ्या मानापानाचं काहीतरी बघितलंच असेल ना, पाकिटाचं बघितलं होतं ना? ओ राजमाने दादा, पाकिटाचं बघितलं होतं ना माझ्या? संचालक मंडळी तुम्ही गावाकडे गेलता ना वर्गणी मागायला? हा, तसंच एका गावामध्ये लोक काय करतात? वर्गणी मागायला जातात एका शेठजीच्या घरी. शेठजी म्हणजे तळपायाच्या मुंग्या ज्याच्या मस्तकात जातात तो शेठजी. त्यासाठी शेठजी म्हणतात. तो कशामुळे शेठजी झालेला असतो माहितीये का महाराज तुम्हाला? कशामुळे झालेला असतो? अहो लोकांचा पैसा खाऊन झालेला असतो तो शेठजी. म्हणून तर त्याच्या तळपायाच्या मुंग्या कुठे जातात? मस्तकाला. म्हणजे इतर दिवशी तो खुर्चीत बसून नेहमी असतो ना, मग माणसं आल्यावर तो तारखीनं उठला ना की कोण माणसं आलेत माझ्या घरी पैसे मागायला. पैसे नाही, ऍक्च्युली ती वर्गणी. मग ज्यावेळेस ती लोक वर्गणी मागायला येतात त्यावेळी त्याला राग येतो. तो कोण आहे गावचा? शेठजी. म्हणतोय ए आलायच ना, करा 11 रुपयाची पावती. अरे काय 11 रुपये? तर आमची बारकी पोरं सुद्धा आहे ना, त्या अनाथांचं कार्ड आहे माहित आहे, अपंग मुलांना निधी द्या, त्याच्यात आमची पोरं ती 20-20 टाकतात. पण या शेठजीनं किती दिले? 11 रुपये. 11 रुपये देऊन त्यांना अपमानित केलं. म्हणजे विचार करा, श्रीमंती आहे, स्वातंत्र्य आहे, पण उदारता नाही, तरी तो दान देऊ शकत नाही.
तीच माणसं परत एका शेतकऱ्याच्या घरात जातात की गरिबाचं घर झोपडी होती, त्या शेतकऱ्याच्या घरात जातात आणि शेतकऱ्याच्या घरात गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला म्हणतात की पावती. शेतकरी म्हणतो काय झालंय, कित्येक वर्ष झालंय कोरोली गावामध्ये सप्ताह चालू आहे. हरिभक्त पारायण मानकोजी बुवा बोधलेंच्या महोत्सवानिमित्त दरवर्षी सप्ताह होतोय. पण खरं सांगू का, प्रत्येक वेळेस हो मला वाटतं या सप्ताहामध्ये ना जेवणाची पंगत घालावी, पण नशीबच साथ देणार राव. काय झालं, 50 रुपये मी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवले होते. अचानक पोरगी आजारी पडली आणि पोरीला हॉस्पिटलसाठी पैसे कमी पडले. नाईलाजास्तव सप्त्याच्या पंक्तीची जी 50 रुपयाची नोट होती ना ती मी हॉस्पिटलमध्ये दिली. म्हणजे यावरून लक्षात येतं महाराज की उदारता आहे, स्वातंत्र्य आहे, पण श्रीमंती नाही, तरीही तो दान देऊ शकत नाही. आणि तिसऱ्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर पावती करायला आलेली लोक बघून तो म्हणता की करा तुमच्या हे ना पावती. आता वर्गणी मागायला जाणारी लोक जरा मोठ्या हाताचीच असते का, तुम्ही म्हणसाल 5 रुपयाची 10 रुपयाची करा, म्हणसाल दादा नाही, तुम्ही काय म्हणणार 3000, मोठा आकडा 5000. मग त्या एका त्या ह्यानं पण तसंच सांगितलं गावातल्या त्या माणसानं, कितीची वर्गणी करा, पावती 5000ची करा. ते म्हणले, लिहिली पावती, वर बघितलं पैसे. ते काय झालंय, बायको मुंबईला गेली, ती जेव्हा माघारी येईल तेव्हा तुमच्या पावतीचं पैसे मिळतील. म्हणजे उदारता आहे, श्रीमंती आहे, पण स्वातंत्र्य नाही. म्हणजे तुम्हाला जर दान करायचं असेल तर श्रीमंती, स्वातंत्र्य आणि उदारता या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. आता या तिन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही दान देऊ शकत नाही. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की देवाला, की देवा मला असं काहीतरी दे की तुझ्यापासून मला कधी लांब होताच आलं नाही पाहिजे. देवा तुला मी एवढंच सांगतो की मला कुठल्याही गोष्टीचा मोह नाहीये, मला फक्त काय पाहिजे तर फक्त तुझा विसर नाही झाला पाहिजे अभंगाच्या पहिल्याच्या. दान दे गा देवा,
देऊ शकतात. एक गोष्ट सांगू महाराज, गुणगान जर तुम्हाला देवाचं गायचं असेल ना महाराज, किंवा गुणगान जर देवाचं समजून घ्यायचं असेल तर गीता, भागवत, ज्ञानेश्वरी यांचं श्रवणही तितकंच झालं पाहिजे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणजे तुम्हाला संतांचं महत्व जर जाणून घ्यायचं असेल तर संतांच्या सानिध्यात तुम्ही आलं पाहिजे. गीता भागवत करीती सर्वण, गीता भागवत करीती सर्वण, भागवत करीती सर्वण, गीता भागवत करीती सर्वण, भागवत करीती सर्वण, भागवत करीती सर्वण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन पुत्र होती जे सात्विक, पुलिकांना 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 पुत्र होती जे सात्विक. एक गोष्ट सांगू महाराज, sometimes God not change your situation, sometimes God not change your situation because He's trying to change your heart. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की देव तुमची परिस्थिती बदलू शकत नाही, पण कितीतरी वेळा तो काय करतो, तुमचं हृदय बदलण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाचं हृदय कसं आहे, त्या हृदयावरती त्याचं मन कसं आहे, आणि माणसाचं मन कसं आहे त्याच्यावरती त्याची पवित्र वाणी कशी आहे, याच्यावरती त्याची असणारी नियत अवलंबून असते. एक गोष्ट सांगू महाराज, आपला स्वाभिमान, आपल्यामध्ये असणारं कर्तृत्व, आपल्यामध्ये असणारी देवाबद्दलची आपुलकी, ही जर तुम्हाला परमात्मेच्या माध्यमातून साधता आली तर तो खरा वारकरी. म्हणजे संत ज्ञानोबरायांनी खूप सुंदर सांगितले, असल नसल कुणी तुझं या जगात, असल नसल कुणी तुझ्या या जगात, तू तुझ्या पंखात भरारी ठेव, बदलेल एक दिवस तुझा पण, तू फक्त स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव, असं माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलंय. म्हणजे माणसानं आयुष्यामध्ये एकदा तरी पायी वारी केली पाहिजे. आता ज्ञानोबा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा लवकरच सुरू होईल, तर मला असं वाटतं की माऊली ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, माऊली, माऊली तुकाराम. फक्त महिला, फक्त महिला
म्हणायचं आलाफात एकटंच कसं गुणगुणताना तसं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके, सुंदर माझे जाते, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके. जोरात. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ऐ कोरोलीच्या बायका, कसं वाटलं मग? कसं वाटलं? चांगलं वाईट? निम्म्या बायका हसल्या तर खऱ्या, सकाळी दात घासलेले दिसते, बाकीच्यांनी नव्हते घासले का? असं खळखळून हसता आलं पाहिजे, आयुष्यामध्ये मनासारखं जगता आलं पाहिजे. तो काय म्हणाल, ती काय म्हणाल, याच्यापेक्षा माझा पांडुरंग काय म्हणाल याच्यावरती तुमचं लक्ष पाहिजे. एक गोष्ट सांगते, सासवा सासवा सासा, हा माझ्या सासवाने हात वर केला बरं. नवी नवरी घरी आली होती, मी नाही नवी नवरी. आता मी माझ्या सासवांचं म्हणलं म्हणून तुम्ही उद्या माझ्यावर आक्षेप घ्यायचाल. नवी नवरी घरी आली, सासूबाईंच्या पाया पडली. पाया पडल्यानंतर सासूबाईंनी आशीर्वाद दिला, सुखी राहा. सून काय म्हणली, तुम्ही राहू दे चाल का? आता मला सांगा, सासूचं काय चुकलं? सासूबाई म्हटली, ऐका सुनबाई, सकाळी सूर्य उगवायच्या अगोदर उठीत जा. सुनबाई हुशार होत्या, माझ्यासारख्या नसतील कदाचित. सुनबाई हुशार होत्या. सासूबाई म्हटल्या, ऐका सुनबाई, सकाळी लवकर उठीत जा सूर्य उगवायच्या अगोदर. सुनबाई म्हटली, ते सगळं खरंय सासूबाई, पण तो माझ्या आधी झोपायला जातो की, त्याचं काय? माझ्या आधी मावळतो तो आधी झोपतो आणि त्याच्यानंतर 4 तासानं मी झोपती. म्हणजे कुठे आता आजकालची सून? सुनेनं घातली जीन्सची पॅन्ट आणि टॉप. सासूबाई म्हटली, अगं भवाने टिकली तर लाव. सुनबाई आत गेली आणि जीन्सच्या शर्टावर टिकली लावून आली. आता सासू म्हणली, अगं भवाने कपड्याला नाही, तुझ्या कपाळावर लाव. म्हणजे आजकालच्या मॉडर्न सुना. सासू आणि सासऱ्यांना आई वडिलांचं स्थान दिलं आणि प्रत्येक सुनेला जर लेकीचं स्थान दिलं तर या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांना मोठ्याले टाळे घालावे लागतील महाराज, कारण ती ताकद असेल फक्त तुमच्या प्रेमाची. त्यामुळं तुम्ही प्रत्येक सुनेला सून म्हणा, लेकीला लेक म्हणा, जावयाला जावई म्हणा. बघा तुमच्या आयुष्यात
आयुष्यामध्ये कधीच कायापालट होणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही सुनेला लेक म्हणसाल, जावयाला ज्या सासू सासरे आहेत ते लेक म्हणतील, त्यावेळी लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये सासू आणि सुनांची भांडणच होणार नाही. एकदा काय झालं, सासूचं आणि सुनेचं भांडण चाललं होतं एवढ्या जोरात महाराज. प्रतिष्ठित जमवा जमवी करणारी माणसं बी लांब लांब पळाली 5-6 फुटावून. आता ह्यांची भांडणं म्हणली रोजचं मड त्याला कोण रड. काय करायचं काय करायचं. सासरे बुवा बिचारे चिंतेने ग्रस्त होते. बिचारे वर्तमानपत्र वाचत बसले. सासू सुनेच्या भांडणाला कंटाळलेला बंड्या बायको जवळ गेला आणि बायकोला साईडला घेतलं असं खोपच्यात. हसले की. बायकोला असं साईडला घेतलं आणि बायकोला म्हणले, तू कशाला ग त्या म्हातारीवरती तोंड दाखवती. म्हातारी 2-3 वर्षच फक्त जगल. तू म्हातारीला काय म्हणू नको. म्हातारी किती वर्ष जगल? 2 नाही तर 3 वर्ष जगल. कशाला वाईटपणा घेती. तू बघ ना तुझं काम 2-3 वर्षात हायच आपला राजा राणीचा संसार. परत बंड्यानं थोडा वेळ जाऊन दिला. आईला जवळ घेतलं आणि बंड्या म्हणला, काय ग आई, तू कशाला तिच्यावरती तोंड टाकती. ह बघ, कुणाच्या बी तोंडाला तोंड लावू नको. तोंड नाही लावशील तर अजून 10-12 वर्ष सुखानं जगशील आणि जर तिच्या नादी लागशील तर आता या क्षणाला घर जगशील. काय करायचं सांगा बंड्यानं. म्हणजे आज आमच्या सासवांचं आणि सुनांचं भांडण कशावर होतं माहितीये का. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं. अगं तुला सांगू का, काय कामच करत नाही ती घरात. तिला सांग तेवढं, तू कशी सगळं करती. ऐकलं सुनेन. सून म्हटली आता हिला दाखवती. संध्याकाळचा स्वयंपाकच केला नाही. मग म्हणला होता किती. आली होती ना शेजारची रेखा, तिला मग अशी म्हणला तुम्ही की आमची सून काहीच करत नाही. गिळायला तिथंच जा. मग गिळायला तिथंच जा. जमलं तर तिथंच उलट. कोण म्हणताय? सून. म्हणजे आपण आपल्या सुनेचं कौतुक 4 माणसात करायचं आणि तिचं काही चुकलं तर एकांतात सांगायचं. हे ज्यावेळी ज्या सासूला जमेल आणि सुनेनं आपल्या सासूला आईच्या जागी ठेवून बघायचं. तिने आपल्यापेक्षा कमीत कमी 40-50, मी म्हणते बाबा 20-30 वर्षाचे पावसाळे तरी जास्त खाल्ले आपल्यापेक्षा. तिला माहित आहे, त्यांना माहित आहे पुढे जाऊन काय होणार आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट तुम्ही ऐकली तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. हा वैयक्तिक मला आलेला अनुभव आहे. त्यामुळं सगळ्या सासवांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अय सुना, तुमच्यासाठी पण हाय. फक्त सासवास नाही, तुम्हाला पण हाय. आणि लक्षात घ्या, परक्याची पोर आहे. 20-25 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे आई बापानं तिला सांभाळलेलं असतं. ती पोर आपल्या घरी येते. घरी आल्यानंतर तिला कसं सांभाळायचं ते आपल्या हातात आहे. म्हणजे घरी आल्या आल्या आता तुमचा 40 वर्षाचा अनुभव त्या 20 वर्षाच्या सुनेला 40 वर्षाचा अनुभव लगेच येईल का. तिनं तेवढी वर्ष घातल्याशिवाय तिला ती गोष्ट जमेल का. त्यामुळं अंथरून बघूनच पाय पसरा. सासूच्या लय तोंडी लागू नका. तुझंच खरं, तुझाच सगळं चांगला. त्यामुळं आई वडिलांची सेवा करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची, सगळ्याबद्दलचं आपल्या मनामध्ये प्रेम ठेवायचं. यासाठी तुकोबरायांनी काय केलं. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा मी तुझं गुणगान गायलं, पण एक गोष्ट सांग मला देवा, तुला मी दान मागतो. आज तू मला दान देतोस देवा. पण देव म्हणतो, काय म्हणतो देव, जर समजा मी तुला माझा विसरच पडून दिला नाही तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात न लागे मुक्ती धन संपदा. न लागे मुक्ती धन संपदा. न लागे मुक्ती
लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुमच्याकडे कितीही धन असलं ना तर माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू फरक एवढाच आहे की माणूस येताना अंगावरचे कपडे घालून येत नाही आणि मरताना दुसऱ्याने घातलेले कपडे घालून जातो. मग गर्व कशाचा महाराज? माणसानं आयुष्यामध्ये सत्ता, संपत्ती आणि श्रीमंती याचा गर्व कधीच करू नये. कारण हा गर्व जर केला तर गर्वाचं घर एक ना एक दिवस नक्कीच खाली होतं. किती करशील रे संसार नर देह मातीला जाणार. किती करशील रे संसार नर देह मातीला जाणार. किती करशील भगवंताच्या नामस्मरणामध्ये. संत तुकोबराय सांगतात की देवा मी तुझ्याकडे फक्त 3च गोष्टी मागितल्यात. पहिलं म्हणजे की ह्याची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. दुसरा म्हणजे गुण गायी न आवडी ह्याची माझी सर्व जोडी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. देवा माझ्या फक्त 3 मागण्या आहेत. हा मागणी पर प्रकरणातला अभंग आहे. ह्याच्यामध्ये तुकोबरायांच्या मागण्या देवाला पूर्ण करायच्या आहेत. एक गोष्ट सांगू का? भक्त पुंडलिक सगळ्यात पापी आणि दुष्ट बर का. भक्त पुंडलिकानं काय केलं? भक्त पुंडलिकाची बायको हुशार होती. भक्त पुंडलिकाच्या बायकोनं सासू सासऱ्यांची सेवा केली म्हणजे पुंडलिकाच्या आई वडिलांची. हे सगळं घडलं चित्र पुंडलिक बघत होता.
पुंडलिकानं हे जेव्हा बघितलं तेव्हा पुंडलिकही आई वडिलांची सेवा करू लागला. म्हणतात ना, वळणाचं पाणी वळणावरच जातं, त्यापैकीच हे भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय. पंढरीचा पांडुरंग आलाय, त्याला विठेवरती उभा राहायला सांगतोय. आता पुंडलिकाची बायको, तिला पण माहिती आहे की काय आता ह्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा करतोय खरं, पण एवढं पाप केलंय माझ्या नवऱ्यानं की देवा, एवढं पाप मी आता कुठं फेडायचं. तिला काही समजेना. तिनं म्हटली, जाऊ दे देवा, काय असेल ते असेल, पण माझं कुंकू आहे रे. पुंडलिक एवढा पण वाईट नाही रे, त्याला संगत वाईट आहे. मग राहून पुंडलिकाची बायको म्हणते, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी पंढरीचा पांडुरंग म्हणजे जगाचा मालक पुंडलिकाला भेटायला घरी आला. पुंडलिकानं काय केलं होतं? आई वडिलांची सेवा. पुंडलिकानं सांगितलं, ह बघ, मी अजूनही माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तू इथं विटेवरती उभा राहा. आजही जाऊन बघा पंढरपूरला पांडुरंग कशावरती उभा आहे? विटेवरती उभा आहे. मग संत तुकोबराय म्हणतात, माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, पुंडलिकाने काय केले परब्रह्म उभे केले. तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण, तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूपे, अवघी देवाचीच रूपे. म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही काशीवारी करण्यापेक्षा, तुम्ही आळंदीला जाण्यापेक्षा, तुम्ही माझ्याकडे देहूला येण्यापेक्षा घरी तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा. कारण जर आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला कुठल्याच तीर्थस्थळी जायची गरज नाही, असं कोण म्हणताय? जगद्गुरु तुकोबराय. त्यासाठी आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायचंय. आई वडिलांची सेवा करत असताना आई वडिलांचा चांगला आशीर्वाद घ्यायचा आहे. एक गोष्ट सांगू महाराज, कोणत्याही साधूचा आणि कोणत्याही संताचा आशीर्वाद घेऊन जर तुम्ही पुढे जात असाल आणि जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचा शाप घेऊन पुढे जात असाल तर या सगळ्या देवांचे आशीर्वाद हे वायाला गेले म्हणून समजा. म्हणजे आई वडिलांचा शाप घेऊन जो व्यक्ती पुढे जातो तो व्यक्ती कधीही संसारामध्ये प्रगती करत नाही. आणि हे कळलं तुकोबरायांना की हे सगळं काही नाशिवंत आहे. त्यामुळे तुकोबराय काय म्हणतात देवाला की वरील तिन्ही मागण्या जर देवा तू माझ्या पूर्ण करशील, म्हणजे ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तर तुकोबराय
म्हणतात ह्या सगळ्या जर मागण्या तुला जर मान्य असतील तर मी पुन्हा तुझी सेवा करायला तयार आहे. मी पुन्हा देवाकडं सदैव तुझ्या नामस्मरणासाठी यायला तयार आहे. पण कधी ह्या तिन्ही माझ्या मागण्या पूर्ण करणार असशील तर अभंगाच्या शेवटच्या चरणात सारे गम करे सा हेची माझी सर्व जोडी निसारे सा निसारे सा निसारे गरे सा हेची माझी सर्व जोडी निसा निसा रे सा सा निसा निसा रे सा निसा निसा रे सा सा निसा रे गरे सा हेची माझी सर्व जोडी सारे सारे ग रे ग रे ग मा मा ग मा ग मा पा पा मा पा मा पा ग ग प ग प मा ग मा ग रे सा हेची माझी सर्व जोडी सारे सा सारे ग रे सा सारे ग मा ग रे सा सारे ग मा प द प मा ग रे सा हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी संत तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी. वरील सगळ्या जर मागण्या तुला जर मान्य असतील ना देवा, तर मी पुन्हा जन्म घ्यायला तयार आहे. आता पुन्हा जन्म घ्यायचा म्हणल्यानंतर मागच्या जन्मीचं पण पुण्य असावं लागतं. पण कितीही केलं तरी देहू निवासी वैकुंठवासी आपण जसं म्हणतो की ज्यांनी वैकुंठ म्हणजे की असं म्हणलं की आपण पहिली गोष्ट की तुकोबरायांना डोळ्याच्या समोर ठेवतो. जसं की ज्ञानेश्वरीमध्ये जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानी यांचा पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, आणि त्यावरती वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला ते तुकोबर आहे. म्हणजे
खरं तर तुकोबरायांची जी वेदवाणी झाली, अभंगवाणी झाली, ती अभंगवाणी आज मायबाप हो, तुम्ही आणि आम्ही जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आज तुकाराम महाराजांसारखे संत या आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला, नवे नवे या देशाला, नवे नवे या इतिहासाला लाभले. जगद्गुरु तुकोबारायांसारखा संत आज या महाराष्ट्राला लाभला, ज्यांच्या गाथा सुद्धा पाण्यावरती तरंगल्या. अशा तुकोबारायांना तुम्ही आम्ही विसरता कामा नये हो. आज मला तुम्हाला सांगायचंय की आपल्या मुलांना, मुलीच्या 5वीला नर्सची औषध पूजण्याच्या ऐवजी मुलीच्या 5वीला गीता ज्ञानेश्वरी पूजा. गळ्यामध्ये मुलीच्या सोन्याच्या चैनी घालण्यापेक्षा तुळशीची माळ घाला. आपल्या मुलाला घरातून बाहेर जाताना सांगा की बाबा रे, घरातून बाहेर चाललायस, दुसऱ्याच्या आईला, दुसऱ्याच्या ताईला आणि दुसऱ्याच्या बायकोला चांगल्या नजरेनं बघ. दुसऱ्याची आई तुझ्या आईसारखीच आहे, दुसऱ्याची बहीण तुझ्या बहिणीसारखीच आहे. ज्यावेळी दुसऱ्याच्या लेकीवरती वाईट नजर पडेल, कदाचित यदा कदाचित त्यातली एखादी मुलगी तुझी बायको होईल, कसं वाटेल रे तुला? दुसऱ्याच्या आईबद्दल, दुसऱ्याच्या ताईबद्दल तेवढंच बोल जेवढं तू स्वतःच्या आईबद्दल आणि स्वतःच्या ताईबद्दल ऐकून घेऊ शकतो. घरातून बाहेर जाताना मुलाचा कान पकडा आणि सांगा, एकटी मुलगी दिसली तर तिला म्हण की ताई घाबरू नकोस, मी तुला घरापर्यंत पोहोचवू का? एखादी आई दिसली तर त्या आईला म्हणा की काय ग आई, तुला बरं आहे ना, तुझं सगळं व्यवस्थित चाललंय ना? आज आमच्या पोरांचं कसं झालंय माहित आहे? आज आमच्या पोरांना हिरो हिरोईनच्या जन्मतारखा पाठ आहेत, पण जन्म देणाऱ्या आई बापाच्या जन्मतारखा पाठ नाहीयेत. आमच्या मुलांच्या व्हॉट्सअपला सेलिब्रिटी लोकांचे स्टेटस आहेत, पण आई वडिलांचा एकही स्टेटस नाहीये. आज आमच्या मुलांना मतदारांचे डीपी आहेत, पण कधीही आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा कधीच फोटो नाही. काय हो, जन्म दिला आई बापाने, पालन पोषण केलं आपल्या आई वडिलांनी, आणि तुम्ही जय जयकार करताय गावाचा. यापेक्षा तुम्ही आमच्या या सैन्यामध्ये सामील व्हा. सैन्यामध्ये म्हणजे आमच्या या टोळीत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार. एक गोष्ट सांगू महाराज, आमच्या टोळीत आलेला माणूस ना कधी वायाला जात नाही. म्हणजे एखादा जर व्यक्ती गळ्यामध्ये माळ घालत असेल 60-70 वर्षाचा, तर आपण काय म्हणतो, खाऊन खाऊन दमला, खाऊन खाऊन दमला ना, आता देवपूजेला लागला. अरे तुला कोंबडी पुरली नाही, बोकड पुरला नाही, मरताना तुझ्या तोंडात कोंबडीचं पीस घालायला पाहिजे आणि तू आता माळ घालतो. अरे तू गप ना बाबा, तुझी का जळतीये? म्हणजे घरावरती तुळशी पत्र जरी ठेवलं मरणाच्या आदल्या दिवशी, तरी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही पाप केलंय ना, ते तुळशी पत्र सगळं पाप खेचून घेईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुण्य टाकेल. त्यामुळे कीर्तनातून घरी जाताना या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे. आज हरिभक्त परायण श्री संत मानकोजी बुवा बोधले यांचा आशीर्वाद, खरं तर मला असं वाटतंय की त्यांचे जे महाराज असतील तर, आणि त्यांचे आणखीन एक दुसरे आहेत वंशजगी संजय कुमार बोधले महाराज, मला असं वाटतं की आज वरून ते तुम्हाला आशीर्वाद देत असतील. एवढं मी छाती ठोकपणे का सांगतेय महाराज, सोपी गोष्ट नाहीये. मुलगा वेगळ्या वळणावरती असतो ज्याचे संस्कार योग्य नसतात, म्हणजे तुमचं कुळ योग्य नसतं. काय काय म्हणतात, लका आई वडील माळकरीन, तू तर असल बेवडा निघालास. म्हणजे ही परंपरा आम्ही कुठंतरी सोडतो. पण आज हरिभक्त परायण श्री संत मानकोजी बुवा बोधले 300 ते 350 वर्षापूर्वीची पिढी परंपरागत चालत आलंय या गावामध्ये. खरंच आज ते बघत असतील ना तुम्हाला, आणि ह्या जे आहेत त्यांचे वंशज म्हणजे आमचे संजय कुमार बोधले महाराज असतील, यांना वरून आशीर्वाद देत असतील. खरंच एकदा जोरदार जय जयकार करावं सगळ्यांनी, एकदा जोरदार जय जयकार. परफेक्ट कोणीच नसतो, हाताची 5 बोटं सारखी नाहीत, पण आज व्यासपीठावरती टाळ घेऊन जिथं उभं राहिला ना, तिथंच भगवंताचा आशीर्वाद तुमच्या पदरात पडला. जोरदार टाळ्या वाजवा. एवढी लोक खाली आहेत महाराज.
एवढी लोक खाली बसलेत, कुणाच्या गळ्यामध्ये टाळ नाही दिला. बघा काय कर्म केले मागच्या जन्मी, टाळ त्यांच्याच हातात पडतो ज्यानं काहीतरी मागच्या जन्मी पुण्य केले. काय आवाज आहे महाराज, खरंच जोरदार टाळ्या वाजवा गायनाचार्यांसाठी. म्हणजे त्यांचं वय. एक गोष्ट सांगू का महाराज, एक गोष्ट सांगते मी. माणसं कसे सांगते मी तुम्हाला काका, आता तुम्ही माझ्या आजोबांच्या वयाचं आहे. 1 ते 10 मध्ये लोक विचारतात तुझं वय किती. 10 ते 20 मध्ये लोक विचारतात की तुझं शिक्षण किती. 20 ते 30 मध्ये लोक विचारतात तुला पगार किती. 30 ते 40 मध्ये लोक विचारतात की तुला मुलं बाळ किती. 40 ते 50 मध्ये लोक विचारतात तुला संपत्ती किती. 50 ते 60 मध्ये लोक विचारतात बीपी शुगर किती. आणि 60 ते 70 मध्ये विचारतात अरे अजून किती. जा ना बाबा, ह्या वयामध्ये जो व्यक्ती परमात्मा करतो ना महाराज, खरंच भगवंत तुम्हाला अजून वय मर्यादा वाढवून द्यावं एवढी माझी ईश्वराच्या चरणी खरंच प्रार्थना आहे. जोरदार टाळ्या वाजवा या सगळ्यांसाठी. आता तुम्ही म्हणसाल बरीच बोलती ग, सासू बोलली, सुनेव बोलली, तंबाखूवर बोलली, चुन्याव बोलली, राजकारण्यांवर बोलली. बर, आम्ही हिथं आलो नसतं तर कुणाला कीर्तन सांगिती. तुम्हालाच. तुमच्याबद्दलचा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी माझ्या मनात होता म्हणून तर आज 2 तास झालं तरी इथलं बारकं पोरग सुद्धा उठलं नाही ना महाराज. पंढरीच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे त्यांना. एवढं सोपं नाही. 5 मिनिटं आपलं पोरग घरामध्ये शांत बसत नाही. एवढी ताकद आहे कीर्तनात. 2 तास उठली नाहीत. जोरदार टाळ्या वाजवा या बारक्यांसाठी. आणि तुम्ही सगळ्या माता, माझ्या आईच्या वयाच्या, माझ्या ताईच्या वयाच्या, माझ्या बहिणीच्या वयाच्या, माझ्या मैत्रिणीच्या वयाच्या, आज तुम्ही खरंच एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. एवढं बरं वाटलं महाराज की आज आमच्या एवढ्या खेडेगावामधल्या बायका कीर्तनासाठी येत आहेत. अहो गौतमी पाटीलला नाचवणारे किती येतो. एकदा तुम्ही इथं येऊन बघा. आता मी तुम्हाला इथं ताल नाही धरायला लावला, नाहीतर फुगडी खेळली आणि पकवाजाची थाप पडली. आमच्या बायका काय नाचतात ना ह्याचं चित्र बघायला एकदा पायवारी दिंडीत जाओ. 80 वर्षाची म्हातारी सुद्धा उड्या मारून मारून फुगड्या खेळती. असं तेज महाराज की असं वाटतं एखाद्या लहान लेकरानं अलगत गोड हसावं. तशी ती आजी हसत असते. आणि 80-90 वर्षाचा म्हातारा जेव्हा कोलांट्या उड्या खातो तेव्हा असं वाटतं की म्हाताऱ्याचा जन्म आत्ताच झालाय जणू, की म्हातारा आमचा रांगतोय, खेळतोय, उड्या मारतोय. म्हणजे आज तुम्ही इथं सगळ्या माझ्या बहिणी, माझ्या आई आणि छोट्या छोट्या असणाऱ्या माझ्याच मुली म्हणते मी त्यांना, माझ्या छोट्या छोट्या मुली, छोटी छोटी माझीच मुलं, माझ्या वडिलांच्या वयाच्या असणारे तुम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी, माझ्या भावाच्या वयाचे असणारे, पाठीमागं दिसणारे, पाठीमागं बसणारे, पाठीमागं असणारे माझे बंधू, कीर्तनाच्या गादीवरती आजपर्यंत कधीच तुम्हाला कुठल्या कीर्तनकारानं चुकीचं मार्गदर्शन केलं नाही. बरं, देव करूच देत नाही. एवढी ताकद आहे पांडुरंगामध्ये. त्यामुळं आज तुम्ही मला इथं कीर्तन सेवेसाठी बोलवलं. झालेली कीर्तन सेवा आई वडिलांच्या चरणी, सासू सासऱ्यांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी, ज्या कारभाऱ्यांमुळं मला पत्नीचं लेणं प्राप्त झालं, असे आमचे पतिव्रत असणारे कारभारी, की ज्यांच्यामुळं आज मी कीर्तन सेवेस करता तुमच्या समोर उभे. असं म्हटलं जातं की एका स्त्रीच्या 100 पुरुषांच्या पाठीमागं एक स्त्री असते. पण तुमच्या समोर हे उदाहरण आहे. मी पेशाने शिक्षिका आहे. इंग्लिश मीडियमच्या शाळेवरती
विचार पडला असेल की इंग्लिश मीडियमच्या शाळेवरती शिकवणारा शिक्षक अध्यात्मामध्ये कसा, तर वारकरी संप्रदायाच्या मध्ये एवढी ताकद आहे की आज डॉक्टर सुद्धा कीर्तनकार आहे, इंजिनियर सुद्धा कीर्तनकार आहे, माझ्यासारखा प्राध्यापक सुद्धा कीर्तनकार आहे. महाराज, आज आम्हाला पांडुरंगानं तो आशीर्वाद दिलाय. आज 80 वर्षाचा म्हातारा सुद्धा आमच्यासारख्या कीर्तनकारांच्या पाया पडतो. ही भगवंतानं आमच्यावर केलेली कृपा आहे महाराज. हे असं कधीच शक्य नाही की कमी वयाच्या माणसाच्या कोणी पाया पडेल. त्याच्यासाठी तेवढं पुण्य करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, संतांच्या जवळ जावं लागतं, देवाला एकरूप व्हावं लागतं. त्यामुळे झालेली कीर्तन सेवा या सगळ्यांच्या चरणी आणि श्री संत हरिभक्त परायण मानकोजी बुवा बोधले यांच्या चरणी अर्पण करते. ज्ञानेश्वर माऊली